हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही बनवत आहोत स्मोकी फिश करी। ही खायला एकदम टेस्टी वाटते आणि बनवायला पण झटपट बनते। तर त्याच्यासाठी मी घेतला आहे गुरगुसा मच्छी। ही खायला याची चव खूप छान वाटते। तर आपण घरच्या बेसिक मसाल्यापासून एकदम टेस्टी फिश करी बनवत आहोत। मी घेतला एक कांदा आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंची आल्याचा तुकडा जो बारीक कट करून मी घेतलेला आहे। त्याच्यात थोडासा तेल घेतला आहे, वरून धने आणि जिरे घालून मी हा मसाला पूर्ण भाजून घेणार आहे। माझा मसाला पूर्ण तयार झाला आहे, तर मी काढून घेते। आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यातच मी 2 टोमॅटो कट करून घालत आहे। आता याची मी पेस्ट करून घेते। बघा, पूर्ण फाईन पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपल्या मासोळ्या आहेत त्या मी धुवून घेते। थोडासा कचरा लागलेला असतो याच्यामध्ये, तर आपण हलक्या हाताने 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या। मी एका कढईमध्ये 3 चाळ्या तेल घेतलेले आहेत, पाऊण चमचा जिरं आणि 2 तमालपत्र। म्हणजे जिरं भाजून झाल्यावर मी हिरवा कांदा घातला। हिरवा कांद्याची चव खूप छान वाटते फिश करीमध्ये। आता याच्यामध्ये मी घालत आहे हळद आणि तिखट। तिखट याच्यात जास्त घालायचं नाही, याच्यात कमीच घालतात। तर मी आपला वाटण आहे ते वाटण घालत आहे। याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मी पूर्ण परतवून घेते। तर मी माझ्या जारमध्ये थोडासा पाणी घालून तो पण घातला याच्यात। याला मी पूर्ण मिक्स करून घेते। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरम मसाला मी छान भाजून घेते। 5 मिनिटं मी याच्यात झाकण मांडून थोडा वेळ मसाल्यांना छान शिजू देते। त्याच्यानं मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो। बघा, रंगही खूप छान आलेला आहे ना, मसाले पूर्ण भाजून गेलेले आहेत। मी पूर्ण परतवून घेते। बघा, आमचा रेडी झालेला आहे मसाला। तर मला जेवढी करी पाहिजे तेवढा मी पाणी घालणार आहे इथे। आता हे पूर्ण पाणी जो आपला घातून झाला आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, कारण की आपल्याला जो पाणी आहे आणि मसाले वगैरे पूर्ण शिजून गेल्या पाहिजे। छान उकळी आल्याच्या नंतर मग आपण याच्यामध्ये मासोळ्या घातल्या आणि मिक्स करून घ्यायचा। याला आता आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे। आपल्याला जास्त शिजू द्यायचा नाही आहे। 5-10 मिनिटं शिजली की आपली मासोळी तयार आहे। बघा, मी कोथिंबीर घालते। रेडी आहे आपली फिश करी। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही ही मासोळी भातासोबत सर्व करू शकता। थँक यू।